की ताई गेली अनेक वर्ष खोट्या प्रतिष्ठेपायी गेलेले हे बळी महाराष्ट्र पाहतोय। जे लोण आतापर्यंत उत्तरेतल्या खाप पंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं, ज्या अशा प्रकारच्या हत्या करायला प्रोत्साहित केल्या जायच्या, हा पुरोगामी महाराष्ट्र आज असे मुर्दे पडताना का पाहतोय? त्याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? जातीची प्रतिष्ठा इतकी मोठी झाली का? जाती अंताची लढाई अपेक्षित असताना प्रतिक्रांती सुरू आहे अशीच आमची भावना आहे। मोठ्या प्रमाणावर जातीय आणि धार्मिक ज्या पद्धतीच्या अस्मिता वाढवल्या जातात राजकारणाच्या पातळीवरती, सामाजिक चळवळी क्षीण होत चाललेल्या आहेत। आम्ही ज्या वेळेला म्हणजे मी सुद्धा तब्बल वर्षभर लढाई लढावी लागली ज्यावेळेला आम्ही निवडलेल्या जोडीदाराशी आम्हाला लग्न करायची इच्छा झाली त्यावेळेला, आणि त्यावेळेला आमच्या पाठीशी संस्था, संघटना आणि आमचे मेंटॉर जे हा विचार आम्हाला सांगत होते ते आमच्या पाठीशी उभे राहिले। अनेक अशी कुटुंब, जवळजवळ 200 लग्न मी संघटनेच्या आणि संस्थेच्या माध्यमातून लावली, आणि आजही मी त्यांचं माहेर आहे। ती माझी नातवंड आजही माझ्या घरी येतात। त्यातल्या काही जणी अजूनपर्यंत सुद्धा माहेरी जाऊ शकलेल्या नाहीयेत, खास करून आंतरधर्मीय लग्न केलेल्या मुली। पण आजच्या तारखेला अशा पद्धतीची सपोर्ट सिस्टीम जी चळवळीतून आमच्या पाठीशी उभी राहत होती, त्या चळवळी एनजीओकरण झाल्यामुळे क्षीण झाल्या, आणि त्याच वेळेला धर्मांध जातीअंध राजकारण वाढलं। त्यांच्या मताच्या अधिकारासाठी या पद्धतीचं पोलरायझेशन करणं हे काही संस्था, संघटना, काहींचं छुपं आणि काहींचं उघड असं राजकारण बनलं, आणि त्याच पद्धतीने हा सांस्कृतिक दहशतवाद मोठ्या प्रमाणावर फोफावतोय। आणि दरम्यानच्या काळात आर्थिक परिस्थिती एवढी बदललेली आहे की तुम्ही कितीही म्हणालात तरी जातीच्या या भिंती तुम्ही आता टिकवू शकत नाही। मोठ्या प्रमाणावर आयटी मध्ये असेल, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये असेल, ठिकठिकाणच्या शैक्षणिक संस्थांमध्ये असेल, हॉस्टेल्समध्ये, पीजी मध्ये राहून लाखोच्या संख्येने विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि एकत्र शिक्षण घेतायत। त्यांचं प्रेम होणं हे ऑब्वियस आहे, म्हणजे खूप नैसर्गिक आहे। त्यामुळे फक्त चिंता अशी आहे की तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचं जातीय धार्मिक राजकारण करून भिंती आखण्याचं आणि पोलराइज करण्याचा प्रयत्न केला हम्म. आम्ही अडल्ट लोकांनी, आमच्या जनरेशननी, तरी हे थांबणार नाहीये। फक्त माझी चिंता अशी आहे आचल सारख्या किंवा आचलच्या सक्षम सारखे बळी जाऊ नयेत, आणि त्याच्यासाठी आम्हाला एक सपोर्ट सिस्टीम उभी करावी लागणार आहे महाराष्ट्रामध्ये। त्याच वेळेला ऑनर किलिंगची 2010 मध्ये आम्ही ऑनर किलिंगचं बिल आणलं होतं, त्याच्यासाठी आताच्या त्या शक्ती बिलासारख्या त्यावेळेलाही आम्ही भांडलो होतो। सेंट्रल गव्हर्नमेंटमध्येही हे बिल पेंडिंग आहे, खाली सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडेही हे बिल पेंडिंग आहे। कारण केवळ 302 म्हणजे ज्याला आता भारतीय न्याय काय नवीन आलेल्या ह्याच्याप्रमाणे वेगळी कलम लावून आता केवळ आयपीसी किंवा बीएनवाय असं लावून चालणार नाही। तर त्याच्यासाठी जाणीवपूर्वक जे असे उचकवतात, म्हणजे आता त्या मुलाला काय म्हटलं, त्या भावानं काय म्हटलं, इथे इथे पोलिसांनी उचकवलंय, त्यामुळे ते पण कॉन्स्पिरसीचा भाग आहेत, बरोबर. त्यांच्यावर पण त्याच्यासाठी गुन्हा दाखल कायदा व्हायला पाहिजे। कायदा असायला हवा असं तुम्ही कायदा म्हणताय. याच्यासाठी सक्षम असा कायदा, ऑनर किलिंग म्हणजे तो शब्द मला फारसा आवडत नाही, पण खोट्या प्रतिष्ठेपायी ज्या पद्धतीने उचकवलं जातं, हा. बहिष्कृत करण्याची भीती असते, समाजातून बाहेर टाकण्यात जाण्याची भीती असते, त्याच्यासाठी जे लोकांनी ऍक्टिव्हली काही शब्द उच्चारले असतील, काही उचकवणं केलं असेल, तर हा. त्यांना पण या कॉन्स्पिरसीचा भाग करून बरोबर. त्यांच्या इतकाच गंभीरपणे त्या ठीक आहे. कायद्याखाली घेतलं सक्षम पाहिजे। कायद्याची असा आवश्यकता बिल आहे असं तुम्ही पेंडिंग आहे। म्हणताय, पण मला थोडं मुळाकडे जायचं आहे, म्हणून